पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद विजय प्राप्त केलाय। या निवडणुकीत पहिलाच भाजपचा नगराध्यक्ष बसवण्यात भाजपने आपला करिश्मा दाखवला आहे। तसेच या ऐतिहासिक विजयाचे खरे शिल्पकार माजी आमदार कुणाल पाटील असून पिंपळनेर मध्ये त्यांनी आपला खरा करिश्मा करून दाखवला आहे। या निवडणुकीचे ते चाणक्य आहेत। पहिल्यांदाच झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिला नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा बहुमान भाजपच्या डॉक्टर सौ योगिता चौरे यांना मिळालाय। त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केलाय। माजी आमदार कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपचे धुळे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती। त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच होणाऱ्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीची सूत्रे हातात घेऊन आपली रणनीती आखली। त्यांनी आखलेली रणनीतीला पिंपळनेरच्या मतदारांनी प्रतिसाद देत भाजपच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर योगिता चौरे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला। भाजप कार्यकर्त्यांचा विजय पिंपळनेर नगर परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। हा विजय त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, ज्येष्ठ नेते आमदार अमरीशभाई पटेल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते, जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, माजी सभापती हर्षवर्धन दहिते, चंद्रजीत पाटील यांच्यासह भाजपाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करायचे असून विकासाचे नवीन पिंपळनेर आपल्याला घडवायचे आहे। पिंपळनेरच्या विकास कामासाठी लवकरच स्वतंत्र पॅकेज मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी विजयाने हुरळून न जाता जबाबदारीने विकासासाठी काम करावे, अशी प्रतिक्रिया जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली।